मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये बदलाचे वारे सुरू झालेले आहेत आणि मच्छिंद्र कामंतावर जे काही आरोप होत आहेत भारतीय जनता पक्षाकडनं ते बिनबुडाचे आहेत, त्याला कसलंही तथ्य नाही। या उलट मच्छिंद्र कामंतांची उमेदवारी काँग्रेस पक्षानं दिली, यामुळं भारतीय जनता पक्षाचं धाबं दणाणलं आहे, पराभव त्यांना आता दिसू लागला आहे। आणि उमेदवाराची तुलना जर आपण केली तर काँग्रेसचा उमेदवार सरस, अशीच चर्चा आता सर्वत्र होते। हे मला प्रामुख्यानं या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे पैसे बोलतात उमेदवाराचे असं मी ऐकलं, पण काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचे विचार बोलतात। हा फरक आहे या दोन उमेदवारांमध्ये। त्यामुळं जनशक्ती विरोधात धनशक्ती अशी ही लढाई आहे आणि सुजान मतदार हा जनशक्तीच्या पाठीशी उभा राहील, हा विश्वास मला या ठिकाणी आहे। आम्ही एकाला जरी दिले असतं तिकीट 60 पैकी तर 59 लोक नाराज झाले असते। आता हे इलेक्शनमध्ये होत असतं, त्यांना समजावून सांगू आपण की सगळ्याला तिकीट देता येत नाही। आणि ज्या परिस्थितीमध्ये मी तुम्हाला दोन मोठी उदाहरणं दिली देशाच्या पातळीवरची। मिसेस गांधी प्राईम मिनिस्टर होणार असं आम्ही गृहीत धरून चाललो होतो, त्यांचं नावही होतं आणि त्यांनी स्वतः येऊन सांगितलं की मनमोहन सिंग होणार आहेत। झालं का नाही? आता तसंच ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत ना, राजकारणामधल्या गोष्टी आहेत, हे सगळ्याला आपल्याला खुश करणं शक्य नाही आहे। मी त्यांना तेच विचारलं, आमच्याकडे विचारलं की तुमच्यापैकी कोणाला जरी एकाला दिलं असतं तर बाकीचे लोक नाराज झाले असते, त्याचे समाधान कसं करायचं असतं, कसं करायचं असतं, हा प्रश्न होतो ना। ऐन वेळेला मला सुद्धा टेलिफोन करून सांगितलं की आम्ही अमक्याला प्रेसिडेंट नेमलं। व्हेरी गुड, मीच त्यांना सगळ्यांना सांगितलं की तुम्ही प्रेसिडेंट होणार आहात। हे राजकारणामध्ये करावं लागतं आणि त्याच्याशिवाय तुम्हाला सगळ्याला करता येत नाही। लोकशाहीमध्ये सर्वाच्या मतावर चाललेलं असतं, परंतु पार्लमेंटमध्ये सुद्धा अपोजिशनच्या मताप्रमाणे होतं काय सर्व काही का? सरकारमध्ये असलेल्या लोकांच्या मताप्रमाणे सर्व काही होत असतं। ॲडजस्टमेंट करूनच करावं लागतं काही गोष्टी।